जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडाराच्या वतीने आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अधिकारी कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मराठी भाषा व रोजगारांच्या संधी या विषयावर मराठी भाषा विभाग प्रमुख समर्थ विद्यालय अजिंक्य भांडारकर यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाला जिल्हा पुनर्वसन अधिकारी लीना फलके, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, प्रसिद्ध कवी मनोज केवट यासह ग्रंथालय संघाचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या हस्ते ई ग्रंथालय प्रकल्पांतर्गत ग्रंथांची संगणकीय तालिका तयार करणे या उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यामुळे वाचकाला संदर्भ साहित्य शोधताना मदत होईल। ग्रंथालयात जलद गतीने पुस्तकांचा शोध घेता येईल, यासाठी ही ग्रंथालय ग्रंथांची संगणकीकृत तालिका उपयुक्त ठरेल असे मत लीना फलके यांनी व्यक्त केले। रोजगाराच्या संधी यावर सविस्तर मार्गदर्शन करताना प्राध्यापक अजिंक्य भांडारकर यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेऊनही भाषेमुळे रोजगारांच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामध्ये भाषांतरकार, अनुवादक, सॉफ्टवेअर किंवा आज्ञावली तयार करताना स्थानिक भाषा तज्ञांची आवश्यकता, निवेदन, सूत्रसंचालन तसेच जाहिरात क्षेत्रातही अनेक संधी असल्याचे त्यांनी सांगितले। त्यानंतर या कार्यक्रमात मनोज केवट यांनी वैनगंगा आणि स्वलिखित कवितांचे सुंदर सादरीकरण केले। रोजच्या जीवन व्यवहारात मराठी भाषेचा वापर भाषेला मजबूत बनवतो असे मत जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी व्यक्त केले। तर उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी प्रशासन पातळीवर जिल्हा कचेरीत वाचनालयाची निर्मिती तसेच शासकीय कार्यक्रमात पुष्पगुच्छऐवजी पुस्तकांची भेट यासोबतच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयाचे सभासदत्व घेण्याबाबतच्या सूचना व एकूणच मराठी भाषा विषयी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळेस त्यांनी दिली। तसेच मोहर या कवितेचे अभिवाचन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता नागपुरे तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे यांनी केले। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।